सत्ता नसलेले आणि लाडक्या बहिणीचे लाभ कोणाला कोणाला कोणी दिले आहे ना? लाडक्या बहिणीचे म्हणजे मी मी जरा थांब, लाडक्या बहिणीतनं जी योजना जाहीर केली, मी तर आता म्हटलंय असं की ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्र आहे, मराठवाड्याचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, सगळीकडे वाताहत झालेली आहे. निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे खात्यामध्ये तुमच्या पैसे आले होते की नव्हते? आले होते की नव्हते? असतील तर हो, नसतील तर नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फोन यायचा, ताई तुम्ही अमुक अमुक बोलताय ना, तुमचं या बँकेत खातं आहे ना, मग तुमच्या खात्यात पैसे आले ना? मग ताई काय म्हणायची, अरे बापरे, माझं नाव यायला माहितीये, माझा टेलिफोन नंबर माहितीये, माझं बँकेचं खातं यायला माहितीये. पण लक्षात ठेवा, आमच्या दादानी, आमच्या भाऊ यांनी तुम्हाला हे सगळं केलेलं आहे. मग ताई घाबरायची. ताईचं म्हणणं काय व्हायचं, अरे बापरे, एवढं जर का माझं लक्ष आहे, मग मत नाही दिलं तर हा काय करेल? बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की महिला म्हटल्यानंतर थोडेसे काय होतात, अरे बाबा हा मला मदत करतो, याला फसवायचं कसं? पण तुम्ही त्यांना नाही फसवलं, आता तो तुम्हाला फसवतोय ना. मग मी जी मागणी केली की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं निवडणुकीच्या आधी 2-3 महिन्याचे हप्ते, आता हा हप्ता शब्द फार विचित्र आहे. हा हप्ता बँक महिलांच्या खात्यामध्ये जर जमा केला तर पुढच्या 6 महिन्याचे हप्ते आता द्या ना. आता गरज आहे माझ्या ताईंना, लाडक्या बहिणींना गरज आहे महाराष्ट्राच्या. पुढच्या 6 महिन्याचे द्या टाकून. आणि हे होऊ शकतं. आज आपल्याकडे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून काहीतरी मधाचं बोट नक्की लावतील. मोदीजी येत आहेत आता, काहीतरी नक्की जाहीर करतील. पण ते मधाचं बोट आहे. बिहारच्या निवडणुका आता अजून जाहीर नाही झालेल्या, पण 75 लाख महिलांच्या खात्यात बिहारच्या मोदीजींनी प्रत्येकी 10,000 रुपये टाकलेले आहेत. मग माझ्या महाराष्ट्राच्या बहिणी कमी लाडक्या आहेत का? बिहारच्या बहिणी जास्त लाडक्या आहेत का? आता बिहारच्या बहिणींच्या मताची तुम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावरती जास्त प्रेम करताय का? बहीण बहीण असते. मी तर म्हणतो असं निवडणूक बघून कशाला करताय? संपूर्ण देशातल्या महिलांना दर महिन्याला तुम्ही द्या. संपूर्ण देशातल्या महिलांना जाहीर करा. पण अट एक आहे की तुम्ही देता हे का उपकार नाही करत, हे यांच्या हक्काचे आहेत. महिलांना दर महिन्याला तुम्ही 1,500 रुपये देतायत. 2100 रुपये देणार होते, कधी देणार आहेत? 2100 रुपयाचा पत्ताच नाहीये. पण 1,500 देतानाच वांदे होणार असतील आणि तरी सुद्धा कधीतरी देत असतील तर ह्या माझ्या बहिणी आहेत, तुमच्या पगारी मतदार नव्हेत. त्यांना त्यांचं मत स्वातंत्र्य आहे, त्यांना पाहिजे तिकडे ते मत देऊ शकतात. आणि जसं आज आमच्या तात्यांनी हातामध्ये नुसता एक दंडुका घेतला तुमच्या भरोशाचा, तुमच्या आशीर्वादाचा. हा दंडुका कसला आहे? तुमचे आशीर्वाद. आणि तो घेतल्यानंतर समोरची लोक सरळ आली आणि तुमचं सगळं कर्ज माफ झालं. तुमच्या आयुष्यात थोडा तरी आनंद आम्ही देऊ शकलो, हे आमचं समाधान आहे. हे सत्तेपेक्षा मोठं समाधान आहे. कुठेही गेल्यानंतर आला चायला मुख्यमंत्री असं म्हणण्यापेक्षा अरे वा आपला आला, तात्या आला, हे केवढं मोठं काम आहे, केवढं मोठं काम आहे. आणि म्हणूनच की ही जी एक वृत्ती आहे शिवसेनेची, जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. 80% समाजसेवा ही समाजसेवा आहे. आणि जेव्हा समाज ठरवतो तेव्हा कोणाचाही माज तो उतरवू शकतो, ही ताकद समाजाची असते. आणि या सगळ्या शिवसैनिकांना मी आता वरती जातोच आहे, त्यांच्यासमोर बोलणारच आहे. पण माता भगिनींना सांगतोय, जो आशीर्वाद तुम्ही आता दिला हा मातृशक्तीचा आशीर्वाद आहे. आणि हेच माझं बळ आहे, हीच आमची शक्ती आहे. नुकतंच नवरात्री संपलेली आहे. ती जगदंबा ही तुम्ही नाही तर दुसरी कोण आहात? तुम्हीच तर आहात जगदंबेच्या अवतार, जगदंबेचं रूप. त्याच्यामुळे हे आशीर्वाद असेच कायम पाठीशी ठेवा. आणि जिथे जिथे ज्या वेळेला आम्ही मदत करू शकतो ती पूर्ण ताकद आपण सगळ्या शिवसैनिकांनी या सगळ्यांच्या मागे उभी करून यांना कधीही रडू द्यायचं नाही. लाडक्या बहिणी आहेत, कधी रडू द्यायचं नाही. त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंद फुलवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तो प्रयत्न करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आम्हाला असेच देत राहा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण पाहिलं उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर इथे भाष्य केलेलं आहे. निवडणुकांपुरतं नको तर देशातील सर्वच बहिणींना पैसे द्या अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. तर या माझ्या बहिणी तुमच्या पगारी नोकर नाहीयेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.